ही पण खास करून पावसाळ्यात दिसणारी ही भाजी पडवळ, लांब लांब सापासारखे दिसणारी आणि म्हणूनच त्याला स्नेक गोर्ड असंही म्हणतात. ही जरूर खावी. आजकाल फ्लॉवर कोबी खाणाऱ्या नव्या पिढीला ही फारशी आवडत नाही, पण वेगवेगळ्या प्रकारे व्यंजन घालून भरली रसवाची वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी आणि अतिशय चविष्ट आणि छान होते, गुणकारी असते. ही झटपट होणारी आणि डब्यात पोळी किंवा भाकरीबरोबर देता येईल अशी ही सुकी भाजी. पटकन होते. पडवळ आणलं, ते कापलं, हवं असेल तसं चौकोनी किंवा गोल. लोखंडाच्या कढईत मोहरी, जिरं, हिंग नेहमीप्रमाणे फोडणी केली. त्याच्यावर त्या कापलेल्या फोडी टाकल्या, परतल्या, मीठ टाकलं. सुरुवातीला जरा 2 सेकंद गॅस मोठा ठेवायचा. सगळीकडे मीठ लागलं आहे आणि गरम टेम्परेचर त्याचं सारखं झालं आहे हे लक्षात आलं की मग झाकून ठेवून घ्यायचं. 2 मिनटात त्याला पाणी सुटतं आणि अशी ही भाजी पटकन रंग त्याचा पालटलेला दिसतो. मग त्याच्यावर बेसन भुरभुरायचं की आपली भाजी तयार. बेसन भुरभुरून झाल्यानंतर मात्र परत एकदा 2 मिनटं झाकण, आता पाणी काढून टाका, ठेवलं तरी चालेल आणि अशी भाजी तयार झाली. मी तुम्हाला म्हटलं तसं ही रोचक आहे, थंड आहे. वांती विकार किंवा मधुमेह या लोकांना ही चालण्यासारखी आहे. याच्या शेंगा किंवा पानं दोन्हीचीही भाजी करतात, बियांची चटणीसुद्धा करतात.